रघु 350 हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. आता नाव नेमकं काय आहे या चित्रपटाचं, असं का हे नाव ठेवण्यात आलं आहे आणि सिनेमात मित्रांची ही गोष्ट पॉलिटिक्स नेमकं काय आहे सगळं जाणून घ्यायचं आहे. म्हणून स्वागत करते. या चित्रपटाची संपूर्ण टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. सो मला नावच आवडलंय रघु 350. आता एकतर रघु मी समजू शकते मुलाचं नाव, 350 काय याबद्दलची उत्सुकता आहे. सो आशिष या सिनेमाचे दिग्दर्शक, स्वागत. कसा आहेस आशिष? मी मस्त, तुम्ही कशा? मी मस्त एकदम. विजय काय म्हणतोस? एकदम मजेत. तानाजी सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत तुमचं. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. हाय अदिती, तू पहिल्यांदाच आली आहेस, जाणून घ्यायला आवडेल कसं चाललंय प्रमोशन, किती एन्जॉय करतेस? खूप प्रचंड एकदम म्हणजे जाम एक्सप्रेशन, म्हणजे मी तेच बोलते की मला जे बोलायचं ना मला ते एक्सप्रेस पण करता येत नाही, एवढी मला मजा येते. येस. आणि रघु 350 खरं तर मी ट्रेलर पाहिला, त्याच्यावरनं मैत्री पण दिसते, प्रेम पण दिसते, राजकारण पण दिसतोय, राडा पण दिसतोय, सगळं फ्लेवर आहे. अशी सुरुवात नेमकी कधी झाली या चित्रपटाची आणि काय आहे रघु 350? दर्शना, कसं आहे, ही फिल्म सुरुवात झाली 2 वर्षाआधी आणि रघु 350 गोष्ट ही आपली आहे. म्हणजे मी म्हणेल माझी जितकी मेहनत आहे ती आम्हा सर्वांची मेहनत आहे ती, आणि यात ते कुठेतरी आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. रघु 350 गोष्ट आहे मैत्रीची, राजकारणाची, प्रेमाची आणि एका कॉलेजची, आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची आज जे मुलांना आवडते बुलेट. सो बुलेट 350 गोष्ट 350 आणि आमचा रगेल रघु या दोघांवर आधारित रघु 350 आहे. ओ मस्त. म्हणजे बुलेटचा नंबर आहे तर 350. वा. रिअल लाईफमध्ये येते बुलेट चालवता का चित्रपटासाठी शिकला होतास? काय रघु नेमकं? बुलेट येते म्हणजे येते. तरुणाईच्या गळ्यातलं हो ताईवीज म्हणेल मी की बुलेट लवर खूप आहेत. हो. तरुणाईला आवडणारी गोष्ट आहे बुलेट. सगळ्यात जास्त अट्रॅक्शन म्हणजे मुलांचं असं आहे तरुणाईचं की मुलीवर प्रेम नाही करणार तितकं आपल्या बुलेटवर गाडीवर प्रेम प्रेम करतील. करतील. हो. आणि येते, मला चालवता तर येतेच. आणि गोष्ट बेसिकली या सिनेमाची मी लिहिली होती हां. आणि माझे को रायटर्स होते. रघु 350 जेव्हा आमचं पोस्टर आलं तेव्हाच खूप लोक कन्फ्यूज होते की 350 म्हणजे काय, ते एखादं कलम वगैरे आहे की काय असं वाटलं लोकांना. बट नाही, पोस्टरवरती सुद्धा दिसते 350 आणि त्या 350चा नंबर सुद्धा 350 हे तुम्हाला दिसेल. ओ अच्छा. खूपच क्रिएटिव्हिटी आहे नावामध्ये. तानाजी, पण तुला जेव्हा या सिनेमाबद्दल सांगण्यात आलं किंवा तू वाचलंस, काय सगळ्यात जास्त क्लिक झालं रघु 350 बद्दल? गोष्ट तर इंटरेस्टिंग आहे, कारण गावातली गोष्ट आहे आणि जसं की डिरेक्टर सरांनी सांगितलं की राजकारणाची गोष्ट आहे, त्याचबरोबर मैत्रीची गोष्ट आहे. आणि जिथं मैत्री येते तिथं मग मला सांगितलं की बाबा तू त्याचा मित्र आहे. आईला म्हणलं मग बाहेर आहे काहीतरी करण्याजोगं. आणि आहे मग त्यातलं एक बंड्या नावाचं एक पात्र आहे जो रघुच्या खूप जवळ असतो. काही जरी झालं तरी सगळ्यात अगोदर बंड्या पळत असतो मोहर, ह्याचा डावा हात असे बंड्याचं पात्र आहे. आणि आर्थिक गणित पण चांगलं साधणार होतं म्हणून होय म्हणलो. ओके. अदिती, फर्स्ट प्रोजेक्ट आहे तुझा. हा चित्रपट तुझ्यापर्यंत कसा आलाय आणि कधीपासून ऍक्टिंगची आवड आहे तुला? मला लहानपणापासूनच एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये जास्त ॲक्टिव्हिटीमध्ये आवड होती आणि माझ्या मम्मीचं स्वप्न आहे की मला मोठ्या पडद्यावर पाहायचं आहे तिला. सो मी कॉलेजच्या लास्ट इयरला असतानापासूनच नाटकाची सुरुवात झाली होती. मग त्याच्यानंतर पुढे कॅरी फॉरवर्ड झालं. आणि जेव्हा मी प्रॉपर ऑडिशन दिलं या फिल्मसाठी मी, आणि जेव्हा पूर्ण स्टोरी मी ऐकली, सो मला खूप आनंद झाला की यार मला म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये की इतकं काही मिळतं आहे. सो मला ही अपॉर्च्युनिटी अजिबात माझ्या हातातून जाऊन होती द्यायची. अगदी. आणि आशिष, अशा प्रकारचा चित्रपट ज्याच्यामध्ये कॉलेज आहे, प्रेम आहे, मैत्री आहे, पॉलिटिक्स आहे, एवढे फ्लेवर्स एकत्र बांधणं खरं तर कठीण असतं आणि ते इतक्या कलाकारांकडनं करून घेणं हा एक दुसरा टास्क आपण म्हणूया, राईट? जेव्हा तुम्ही सुरुवात केली या चित्रपटाची, एक गोष्ट जी सगळ्यात डिफिकल्ट वाटली आणि नंतर ती सहजपणे झाली, ते काय होतं या चित्रपटाचं? सुरुवातीला जेव्हा कास्टिंग चालू होते फिल्मची, सो माझ्या सोबतीला माझे प्रोड्युसर संतोष भोसले सर होतेच. आणि आम्ही जेव्हा कास्टिंगला बसलो आणि कास्टिंग करता करता ती भट्टी जमत गेली. चिन्मय, संजय खापरे सर, शिवराज वाडवेकर, मिलिंद दास्ताने, तानाजी, विजय, अशी मोठे सर्व दिग्गज कलावंत होते. मला असं नेहमी वाटत होतं की कुठेतरी मला असं थोडा त्रास होईल का सेटवर. पण जेव्हा एक एक आर्टिस्ट येत गेले, चिन्मय आला, तानाजी आला, सर्व आले आणि मी खूप इझिली फिल्म करत गेलो. मला कुठलाच असा त्रास जाणवलाच नाही. मला असं वाटलं की एक्सपिरियन्स आर्टिस्ट असल्यानंतर थोडं मनात धाकधूक असते की आता हा सीन करताना मी त्यांना कोरिओग्राफी सांगायला जाऊ की नाही, हे मनात नेहमी असायचं. बट ते सांगितल्यानंतर कुठेच असं नव्हतं की नाही हे असं नाही, मी असंच करणार.
हा प्रकार कुठे नव्हता आणि खूप सहजरित्या झालं सर्व गोष्टी. पण विजय, हा रघु कसा आहे नेमका? रघु लुक वाईज जसा आहे रांगडा रगेल तसं ते डॅशिंग कॅरेक्टर आणि कॉलेजमधला विद्यार्थी आहे आणि कॉलेजमध्ये त्याची डॅशिंगगिरी दिसते. तो मारामारी करतोय कॉलेजमध्ये. बेसिकली रघुचे 2 लुक्स आहेत. ट्रेलरमध्ये पण तुम्हाला दिसले असतील की 2 लुक्स आहेत रघुचे. सो ती एक गोष्ट थोडीशी चॅलेंजिंग होती की हे शूट एकाच शेड्यूलमध्ये करायचं होतं. राईट. सो पहिला जो लुक होता त्यात म्हणजे सेकंड हाफची जी गोष्ट म्हणजे जसा तो जास्तच रांगडा दिसतोय, त्याचे लांब केस, दाढी आणि थोडी बॉडी वगैरे आणि नंतर कॉलेजचा पार्ट. सो त्याच्यामध्ये तो यंग दिसतोय एक आणि बेसिकली तो तितका एक्सप्रेसिव्ह नाही. सेकंड हाफमध्ये तर अजिबात म्हणजे एका त्याच्या आयुष्यात एक घटना घडते कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं जे काय आयुष्य स्पॉईल होतं, गोष्ट नाही सांगता येणार, बट त्याचं जे काय त्याचा जो प्रवास आहे कॅरेक्टरचा रघुचा, तो जितका एक्सप्रेसिव्ह फर्स्ट हाफमध्ये आणि सेकंड हाफमध्ये तो अजिबात एक्सप्रेसिव्ह नाही आहे. तो खूप कमी बोलतोय आणि चॅलेंजिंग तेच होतं की बॉडी आणि एकाच शेड्यूलमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. सो फर्स्ट आम्ही तो पार्ट आधी केला शूट, ज्याची दाढी आहे, हेअर्स वगैरे जास्त आहे, तर तो आधी शूट केला आणि सलग लगेच कंटिन्यू शेड्यूलमध्ये सेकंड लुक होता आणि मजा आली करायला. सोबत तानाजी होता, त्याची एकंदर पूर्ण प्रवासात तो रघुसोबत आहे, बंड्या. सो तो फिल्ममध्ये त्याने कॉमेडी पण केली आहे आणि रघुचा मेन आधार आहे तो फिल्ममध्ये. चिन्मयसुद्धा आहे फिल्ममध्ये. चिन्मयसोबत मी फर्स्ट टाईम काम केलं, त्याच्यासोबत काम करताना खरंच खूप मजा आली. अदितीसोबत मी फर्स्ट टाईम काम करतो. सगळेच आर्टिस्ट खूप कॉपरेटिव्ह होते. डिरेक्टर सरांनी वर्कशॉपपासून खूप आमच्याकडनं करून तर घेतलंच, पण मजा आली रघु करायला. खरंच खूप मजा आली. आधीचे जे काही कॅरेक्टर्स, आधीच्या ज्या फिल्म्समध्ये जे काही कॅरेक्टर्स केले त्याच्यापेक्षा नक्कीच हे कॅरेक्टर वेगळं होतं, माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. पण तू आता जे म्हणालास की 2 लुक आहेत ते, आधी तो शांत मुलगा आपण म्हणूया आणि नंतर तो केस वाढलेला आणि रांगडा मुलगा, राईट? या 2 मध्ये आज मी म्हणाले की कोणती गोष्ट किंवा कोणती ती व्यक्तिरेखा तुझ्या खऱ्या आयुष्यात जवळची ठरली, तर ती कोणती? दोन्ही रघु आणि विजय खूप डिफरन्स आहे, खूप डिफरन्स आहे. आणि पहिल्या पण जेव्हा कॉलेजमध्ये तेव्हा पण तो शांत नाही आहे, तेव्हाही तो हाणामारी करतो आहे, डॅशिंग आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असतात अशी मुलं असतात, मी स्वतः पाहिलं आहे. आपल्या प्रत्येक कॉलेजमध्ये रघु असतो, ज्याचं कॉलेजवरती खूप जास्त प्रेम आहे, जो कॉलेजमध्येच पडून असतो. AT-KT लागू द्या, फेल होऊ द्या, पण तो कॉलेजमध्येच पडून असतो. असा एखादा रघु असतो कॉलेजमध्ये. सो ते कॅरेक्टर आहे. मी तसा नव्हतो. आणि सेकंड जो लुक आहे तो तर अगदीच रांगडा आहे, म्हणजे तो डॅशिंग आहे खूपच. मी अजिबात नाही. नाहीयेस तू, शांत आहेस खऱ्या मी आयुष्यात. खूप काम आहे, खूप कूल आहे आणि रघु वेगळा आहे. ऍक्च्युली खूप डिफिकल्ट असतं ना अशा वेळी. आपला स्वभाव वेगळा आहे आणि आपण साकारतोय ती व्यक्तिरेखा वेगळी आहे. पण तीच मजा तीच ऍक्टरचं तेच केलंय, राईट? ऍक्टरला, प्रत्येक ऍक्टरला तेच हवं असतं की जे हो, आपण जे नाही होत तेच प्रेझेंट करायला ऍक्टरला कोणत्याही ऍक्टरला मजा येते. येस. पण तानाजी, तू आतापर्यंत ज्या भूमिका साकारल्या आहेत त्या सगळ्या भूमिका आणि रघु 350 मधली तुझी भूमिका, काय वेगळेपण आज मला सांगशील? काय आहे नेमकं? जिथं गोष्ट वेगळी येते तिथं वेगळे पण आपोआप तयार होतं. तशीच ही गोष्ट आहे. मित्राचंच पात्र साकारतोय, पण हा पण मित्र रघुच्याच मागं असा डॅशिंग आहे. जे आजपर्यंत मित्र साकारले ते बाबा हिरोसाठी काहीही करणार, म्हणजे त्याचा जो मित्र आहे त्यासाठी काहीही करणार. तसाच हा पण मित्र आहे, तो काहीही करतो. मग सगळ्या गोष्टीत तो इन्वॉल्व आहे. मग तो राजकारणापासून तिथे पाक त्याच्या प्रेमाच्या प्रकरणापर्यंत सगळ्यात तो इन्वॉल्व आहे. आणि अशी ती मजेशीर गोष्ट आहे, त्या दोघांची गोष्ट आहे. त्या दोघांचा वेगळा ट्रॅक आहे आणि त्या दोघांचं वेगळंच प्रेम आहे. म्हणजे सगळ्यांनी त्याला सोडलं आहे, पण ह्या मित्राने अजून नाही सोडलेला आणि आम्ही दोघं कडपर्यंत सोबत आहोत, अशी ती गोष्ट आहे. पण बॅकस्टेज बॉन्ड कसा झाला तुमच्या दोघांचा? क्विक झाला का वेळ गेला? हा, काही वेळच नाही लागला आमचं. आणि या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदा भेटला हा, तुम्ही? पहिल्यांदा ह्याच्या अगोदर काय आम्ही कधी भेटलो नाही, पण पहिल्यांदा भेटलो आणि असं वाटलं नाही की बाबा आपण ह्याच्या अगोदर भेटलो नाही. आणि ती मिळत गेलं, जुळत गेलं आणि एकदम आत्ता तर आम्ही इतकं चांगलं मित्र झालो आहे. आमचं काही सिनेमा नसला तरी असं मस्तपैकी आमचं बॉन्डिंग आहे. बोलणं होतं फोनवर, ह्याच्यावर त्याच्यावर डिस्कस होतं. घरी येणं जाणं. हा मला तिकडे आता पुण्यात राहतो तर तो म्हणतो की ये बाबा इथं राहत जा, मी त्याला म्हणतोय माझ्याकडे येत जा. म्हणजे आमचं लय असं चांगलं झालं आहे सगळं. हां, विचार खूप मस्त. Yes. अदिती कशी आहे या चित्रपटातली व्यक्तिरेखा आणि रिअल अदितीपेक्षा किती वेगळी आहे किंवा किती सिमिलर आहे? रिअल अदिती आणि या फिल्ममधली चारुता दोन्हीमध्ये डिफरन्स आहे.
जसं की विजय बोलला की तो काम आहे आणि फिल्ममध्ये जास्त डॅशिंग दाखवलं आहे, तसं माझं अपोजिट आहे. मी रिअल लाईफमध्ये थोडीशी डॅशिंग आहे आणि टॉम बॉय टाईप आहे, बट फिल्ममध्ये अपोजिट दाखवलं आहे की मी खूप मॅच्युअर्ड दाखवली आहे सेकंड हाफमध्ये. फर्स्ट हाफमध्ये कॉलेजमध्ये आहे थोडंसं एक म्हणजे इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट वगैरे करते, सो त्या गोष्टी आहेत. आणि सेकंड हाफमध्ये NGO चालवती ती, सो तो मॅच्युअर्डनेस तिच्यामध्ये दिसतोय पूर्णपणे. येस. आशिष, पण या सिनेमाच्या निमित्तानं असं असतं ना की डिरेक्टरचं ब्रीफ प्रत्येक ॲक्टरसाठी खूप महत्त्वाचं असतं, त्या व्यक्तिरेखा साकारला. आता या चित्रपटामध्ये इतके फ्लेवर आहेत, तुमच्याकडनं प्रत्येक कलाकाराला एक गोष्ट सांगण्यात आली होती किंवा ब्रीफ देण्यात आलं होतं, ते काय? प्रत्येक कलाकारचं एक वेगळा ट्रॅक होता. म्हणजे रघुचा ट्रॅक वेगळा होता आणि विजयने स्वतः कथा लिहिली होती म्हणून त्याला तितकं मला नॅरेट करायची गरजच नाही पडली. सो तानाजीचा एक ट्रॅक होता की आतापर्यंत तानाजीने जे कॅरेक्टर केले होते ते आणि हे कॅरेक्टर की कॉलेजपासनं शेवटपर्यंतची सोबत असणारा एक मित्र. आणि गमती जमती होत्याच त्याच्या, म्हणून तो तर होताच त्या गोष्टीसाठी. डिफिकल्ट होतं चिन्मयचं, कारण चिन्मयला मला सेकंड लीड म्हणून कास्ट करायचं होतं. ॲक्च्युली पॅरलल होता, पण कुठेतरी चिन्मयचा एक वेगळा शेड होता फिल्ममध्ये, जे चिन्मयच्या आतापर्यंत शेड नाही आलेत फिल्ममध्ये. कुठल्याच फिल्ममध्ये तो शेड नाही आला आहे, तो शेड होता. ते त्याला कन्व्हिन्स करणं खूप कठीण होतं, पण तो झाला. तो बोलला की मी आता करून करून त्रासलोय बाकी सगळं, हे आता काहीतरी वेगळं आहे. वही म्हणजे ते टेलिव्हिजन आणि बाकी गोष्टी करून थकलोय, तर हा ट्रॅक बरा वाटला, तर तो पण लगेच ॲग्री झाला. संजय खापरे सरांचं काही असं नव्हतंच, कारण की आता म्हणजे पॉलिटिशियन म्हणून कोणाला कास्ट करायचं, पटकन चेहरा डोळ्यासमोर येतो तर संजय सर आठवतात. सो म्हणून बाकी असं आर्टिस्टचं कोणाचंच असं काही झालं नाही. शिवराज सरांचं थोडंसं झालं होतं, बट ते पण काही सॉर्ट आउट झालं. अगदी. पण तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न आहे, त्यांनी तर सांगितलं की काय होतं, राईट? तुमच्या बाबतीमध्ये कोणती गोष्ट या चित्रपटाबद्दलची किंवा तुमच्या कॅरेक्टरबद्दलची की तुम्हाला खूप कठीण वाटली, ती काय होती? काय डिफिकल्ट गेलं? रघुपासूनच सुरुवात करूया. तसं डिफिकल्ट तर ॲक्शन करणं असतं, पण माझ्यासाठी रोमांस करणं पण खूप डिफिकल्ट होतं. मजा आली एकंदरीत. कॅरेक्टर चॅलेंजिंग होतं, सगळ्याच गोष्टी होत्या फिल्ममध्ये. म्हणजे रघुला ॲक्शन करायची आहे, रोमांस करायचं आहे, कॉमेडी आहे बंड्यासोबतची. बंड्याने खूप छान कॉमेडी केलेली फिल्ममध्ये, सो त्याचं आणि माझं गिव्ह अँड टेक मजा यायची. इम्प्रूव्हाइज व्हायचे आमचे बरेचसे सीन आणि सगळेच इमोशन्स आहेत रघुला बेसिकली. आईवडिलांसोबत त्याचे छान सीन्स आहेत, इमोशनल सीन्स आहेत, सो सगळेच शेड्स आहेत. बट मी म्हणेल ॲक्शन करायला थोडंसं डिफिकल्ट गेलं. म्हणजे एक सीन पण मला आठवतो आहे की एक फिल्ममध्ये एक कॉलेजमध्ये एक विरोधी पार्टी आहे, राजेशची गँग आहे आणि त्यांच्यासोबत माझी हाणामारी, मी त्यांना मारतो आहे, एक सिक्वेन्स आहे. सो तो प्लास्टिकचा आडदादांनी एक प्लास्टिकचा एक बांबू बनवला होता, त्याने मारायचं होतं त्यांना. आणि त्या फ्लोमध्ये त्या कॅरेक्टरमध्ये त्या सिक्वेन्सला मारता 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 मी त्यांना रिअलमध्ये इतकं मारायला लागलो, त्यांना ते लागलं पण आहे. खरं मारलंस? खरंच मारावं लागलं, कारण त्या मूडमध्ये होतं आणि असं वाटलं की लागणार नाही, पण त्यांना ते खरंच लागलं. आणि इतकं मारलं की नंतर शॉर्ट झाल्या मी डायरेक्टली खाली अर्धा तास झोपून होतो. अरे अरे, मारून मारून थकलो मी. ज्यांनी मार खाल्ला त्यांचं काय झालं? त्यांचे निशाण ते मला दाखवत होते नंतर की लागलंय भावा, खरंच लागलंय. मजाक रिअलिस्टिक झालं सगळं. बट सीन चांगला झाल्यामुळे ते पण ठीक आहे सांभाळून घेतलं त्यांनी. बापरे. 2 दिवस सेटवरती चालायचं आमचं की हा सीन पूर्ण नाही झाला, परत घ्यायचं आहे आता. म्हणजे ती भीती राहायची त्यांच्या मनात की परत मार खायचा आहे. आई ग, आणि परत खरा मार घ्यायचा. तानाजी, काय सगळ्यात डिफिकल्ट किंवा काय सगळ्यात सोपं गेलं? आता ही पहिल्यांदा ज्यावेळेस आपण शूटवर जातो, कुणाच्या ओळखी नसतात, डिरेक्टर कसा आहे हीच आपल्याला कळत नाही पहिल्यांदा. आणि ती एक माझ्यासारख्या ॲक्टरच्या डोक्यात असतं की याला डिरेक्टर लय कडक आहे का, डिरेक्टर जर कडक असला तर मग जरा अवघड होतं किंवा अवघड जातं काम करायला. आणि एक 2-3 दिवस आपदा होती, पण तिथं गेल्यावर आमच्या डिरेक्टरनी जितकं जी मला फ्री केलं, मोकळं सोडलं, काय बिंदास्त तू कर, निस्ता लढ, काय तू डोक्यात घेऊ नको. आणि मग ती तसं झाल्यामुळं तसं वातावरण तयार झालं, इजूनी पण साथ दिली आणि त्यातनं मग बऱ्याच अशा काय काय गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे मला काय लय अवघडही गेलं नाही,
आणि प्रवाहाबरोबर मी वाहत गेलो. आदिती पहिलाच प्रोजेक्ट आहे, या आधी प्रत्येकाने काम केलं आहे, तुझ्यासाठी सगळंच नवीन असणार राईट. तुझ्या साईटवरचा पहिला दिवस मला जाणून घ्यायला आवडेल आणि काय सगळ्यात कठीण वाटलं तुला या चित्रपटाबाबतीतलं? पहिल्याच दिवशी आमचं माझं आणि विजयच्या गाण्याचं शेड्यूल लागलं होतं. सो त्या दिवशी फक्त रोमॅन्टिक सॉंग्स होते, म्हणजे रोमॅन्टिक सॉन्ग होतं आणि डायलॉग असं काही नव्हतं. सो त्यामुळे जे डायलॉगची म्हणजे जे होतं ना डोक्यामध्ये की यार फर्स्ट डेला जर डायलॉग असेल तर कसं होईल, एक थोडासा माहोलमध्ये यायला वेळ लागतो. सो मला असं वाटलं की कदाचित ते असेल, पण सुरुवात गाण्यापासून झाली. सो थोडंसं कम्फर्ट झोन आमच्यामध्ये क्रिएट झाला. आणि डिफिकल्ट हे होतं की या सगळ्यांसोबत काम करायचं, म्हणजे सगळ्यांचं एक नाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना सगळे ओळखतात, नावानेच फक्त ओळखतात. आणि अशा लोकांसोबत काम करणं म्हणजे थोडंसं डिफिकल्टच आहे, चॅलेंजिंग आहे. पण सरांनी खूप काही माझ्याकडून आधीच करून घेतलं होतं, त्यामुळे ते थोडासा कम्फर्ट झोन नंतर आलेला. त्यामुळे त्या गोष्टी ज्या डिफिकल्ट आधी होत्या त्यानंतर जरा सोप्या झाल्या. गेलं. पण आशिष, आता एवढे कलाकार सेटवर आहेत राईट, ह्यांच्यापैकी कुठला कलाकार मला सांगशील की सगळ्यात इझी गोईंग होता, की काय त्याने केलं त्याकडे लक्षच नाही द्यावं लागलं, आणि एक कलाकार असं सांग की त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागलं की होतच नव्हतं, असे कोण होते? चिन्मय इझी गोईंग. खूप इझी गोईंग, म्हणजे काही सांगायचीच गरज नव्हती की हे दिलं दादा असं असं करायचं आहे, ओके चल करते. त्रास देणाऱ्यामध्ये तानाजी आहे का? अदिती. आदिती, अच्छा मला वाटलं तानाजी आहे. नाही, तानाजीचं पण नव्हतंच, म्हणजे ते तर इझी गोईंग होतं, त्याचं पण असं काही हे नव्हतंच की त्रासदायक कुठली गोष्ट असेल किंवा काही नव्हतंच. अदितीचं याच्यासाठी की पहिल्यांदा करते, पहिला सिनेमा तिचा, आणि तिच्या अपोजमध्ये चिन्मय, कधी तानाजी, कधी विजय, असे सर्व ज्यांनी सिनेमे केले आहेत, आणि तिला असं व्हायचं कुठेतरी की मी खरंच करणार की नाही असं मनात राहायचं भीती. आणि तिचा पहिला दिवस तर खतरनाक होता, कारण की गाणं होतं पहिल्या दिवशी. सो मजा आली एकंदरीत. पण या सिनेमाबद्दलची कोणती आठवण किंवा कोणता एक किस्सा किंवा कोणता एखादा सीन जो कायम तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवाल, काय आहे ते नेमकं रघु 350 बद्दलचं की जे जपून ठेवायला आवडेल आपल्याकडे? रघु हा म्हणेल ही पहिले मलाच विचारते आल्यापासून. सगळेच ॲक्च्युली कलाकारांसोबत काम करायला खरंच या सिनेमात मला खरंच खूप मजा आली. चिन्मय असेल किंवा तानाजी असेल, खरंच आमचं बॉन्डिंग इतकं चांगलं होतं. म्हणजे तानाजीबद्दल एक आवर्जून मला गोष्ट सांगायला आवडेल की आम्ही सगळे जे काही कलाकार होते सिनेमामध्ये, संजय खापरे सर असतील किंवा चिन्मय असेल किंवा बाकी सगळेच कलाकार, आम्ही वर्कशॉपपासून सोबत होतो. चिन्मयसुद्धा वर्कशॉपला आला होता आणि आधी आम्ही भेटलो होतो, रिडिंगलासुद्धा भेटलो होतो. बट तानाजी आणि आमची भेट डायरेक्टली ऑन सेट झाली, आणि ते पण तो त्याचं शूट चालू होतं. 2 दिवस शूट झाल्यानंतर डायरेक्टली तो सेटवरती आला. 3रा दिवस असेल आमचा शूटचा. बट त्याने ते कॅरेक्टर असेल किंवा सगळ्यांसोबतचं जे बॉन्डिंग असेल, केमिस्ट्री असेल, ऑन द स्पॉट म्हणजे त्याने डायरेक्टली आला आणि सेटवरती त्याचा पहिला सीनच लागला होता. मला आठवतं आहे चांगलं की गॅरेजवरती आमचा सीन लागला होता. म्हणजे त्याला तेवढा वेळ पण नसेल मिळाला स्क्रिप्ट वाचायला किंवा प्रिपेअर करायला कॅरेक्टर. बट तो डायरेक्टली आला ऑन सेट, तो मेकअप झाला, कपडे घातले आणि तो डायरेक्टली बंड्याच होता. इतकं इझी गोईंग त्याच्यासाठी होतं ते की खरंच त्याने खूप कमाल केली आहे सिनेमामध्ये. त्याची कॉमेडी लोकांना बघायला नक्कीच आवडेल. आणि माझ्यासाठी सीन सांगायचं झालं तर क्लायमॅक्स शूट, आमचा फाईट सिक्वेन्स होता. आमचे जे फाईट मास्टर आहेत रॉबर्ट जॉन फॉन्सिका म्हणून, ग्रेट आहेत ते. त्यांनी खूप बॉलिवूडमध्ये वगैरे खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स केल्या, खूप मोठं नाव आहे त्यांचं. आणि ते डेंजरच आहेत. म्हणजे ते शूटवर आल्यानंतर शूटचा माहोलच बदलून जातो. त्यांची जी काय एनर्जी असते आणि जे काय त्यांचे शब्द असतात, पोचल्या भावना. म्हणजे एखादा करता म्हणजे तो तिथे फाईट मारायचा, पण इथे पहिले निघायचा फाईट. म्हणजे स्पॉट बॉय असेल, कोणी पण स्पॉट दादा असतील किंवा एखादा आपला टेक्निशियन पण असेल, इकडे आमची फाईट चालली असताना पण तो तिकडे फाईट करत असेल. इतका त्यांचं ते एनर्जी असते की तो पण तिकडे डिशूम करत असेल. इतकी त्यांची एनर्जी असते. सो क्लायमॅक्स शूटला, फाईट सिक्वेन्सला, एकतर ते क्रशरच्या इकडे आमचं सगळं शूट चालू होतं, सगळं ते काम चालू होतं त्यांच्या त्या लोकेशनला. आणि त्यात आम्हाला फाईट करायची होती. वेळ पण कमी होता कारण की चिन्मयच्या पण डेट्स नव्हत्या तेव्हा, मला माहिती. आणि खूप मोठा फाईट सिक्वेन्स होता तो, की ज्याच्यासाठी तितकीच एनर्जी हवी होती आणि तितक्याच स्ट्रॉंगली तो, पॅशनेटली तो झाला पाहिजे होता. म्हणजे तो क्लायमॅक्स सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट होता जे काय होतं. सो ती फाईट करताना जी काय मजा आली, म्हणजे मला माहिती की ते फाईट झाल्यानंतर रात्री मी 2-3
गोळ्या खाल्ल्याच असतील, मेडिसिन्स घेतल्याच असतील, इतकी ती फाईट जबरदस्त झालेली आहे. सो ती एक भारी आठवण आहे सीन्सची. तानाजी. जपून ठेवण्याजोगं असं काही नाही, पण अशा काही आठवणी आहेत. त्यातली एक आठवण मी तुला सांगतो. मला सांगितलं की तुझा सीन नाही, आणि तिथे वॅनिटी साईडला लावली होती, पण मला झोपायचं होतं मस्तपैकी, आणि वॅनिटीत जरा गर्दी बिर्दी असायची. मग वॅनिटीपासूनच 1 किलोमीटरवर असं मस्तपैकी झाड होतं, आणि मी गेलो त्या झाडाखाली. मी काय कोणाला सांगितलं पण नाही. तळ्याच्या काठी असं मस्तपैकी पाण्याच्या कडेला झाड होतं. आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायला गेला हां तो. हां, आणि पहिल्यापासून आवडतंच मला, त्यातच जलमलोय. त्यामुळं मग गेलो आणि त्या झाडाखाली निवांत झोपलो. आणि किस्सा असा काहीतरी झाला, कुणाला तरी काहीतरी साप दिसला ना रे. हां, मग साप आला होता सेटवर. काय काय झालं होतं मला ते आठवण. तो झोपलेला तिथे आणि त्याला माहीतच नाही की तिथे ते पण साप ह्यालाच येऊन माहित गेला. नाही. तेव्हाही तो झोपेत होता, अजूनही त्याला माहित नाही. तर सेटवरती साप आला होता, तर सगळ्यांची पळापळ झाली. अरे साप आलाय, साप आलाय. आणि आम्ही सगळे पळालो. अरे साप बघायला गेलो आम्ही, पण तो गेला साप इकडे, पुढे गेला साप. आणि त्याच्यानंतर बघतोय तर साप तानाजी जिथे झोपला होता त्याच्या बाजूने साप असं चाललाय. आम्ही सगळे आवाज देतोय, पावा उठ, साप साप. त्याने असं उठला, लुक दिला आमच्याकडे. हा ठीक आहे रे बाबा, काय होतंय, साप काय करणार आहे. तेव्हा साप असं बाजूने चाललाय. काहीच वाटलं नाही, त्याने काहीच रिॲक्ट नाही केलं. हा कॉन्फिडन्स काय आहे तानाजी? मी झोपीत पण असेल कॉन्फिडन्स. हा म्हणजे एवढा नीडर कोण साप आहे ना, जाऊ दे. असं झोपीत पण असेल, आणि मला वाटलं की चेष्टा बिष्टा करत असतील. आणि साप लहानपणापासून लय बघितलेत. हां, शेतात लय साप आणि प्रत्येक प्रकारचे साप बघितले. त्यामुळे काय एवढं वाटलं नाही सापाचं. आणि जवळनं जात असेल तर त्याच्या वाटेने तो जाईल. याच्यातला थोडा कॉन्फिडन्स मला देऊन जा तू जाताना तानाजी. असं तो किस्सा आहे, मजेशीर किस्सा होता तो. येस. अदिती, काय जपून ठेवशील या चित्रपटाबद्दलचं? माझ्यासाठी ही पहिली फिल्म असल्यामुळे सगळ्याच मुवमेंट्स माझ्यासाठी खूप स्पेशल अशा आहेत. आणि त्यातल्या त्यात मला चिन्मय सरांसोबत काम करायला मिळालं. तो एक सीन होता आमचा गॅदरिंगचा, जो की स्टेजवर चालू होता. सो मला ते असं होतं की यार हे चालू राहू दे अजून, ते संपू नये. आणि जे रोमॅन्टिक सॉन्ग होतं ना, त्याच्यामध्ये थोडासा कमी वेळ मिळाला मला सरांसोबत काम करायला, बट अजून नंतर त्यांच्यासोबत काम करायला मला खूप आवडेल. मेहनत तुम्ही सगळ्यांनी घेतली आहे जी आता प्रेक्षकांसमोर येईल. सो काय सगळ्या मराठी प्रेक्षकांना अपील कराल थिएटरपर्यंत जायचं, चित्रपट बघायचं? आव्हान काही नाही, फक्त केलेली मेहनत बघायसाठी थिएटरपर्यंत जायला पाहिजे प्रत्येकाने. तर मराठी सिनेमा जगेल आणि मराठी निर्माते जगतील. खरं तर खूप काळाची गरज आहे की मराठी सिनेमे फक्त थिएटरमधून जाऊनच बघायला पाहिजे. खूप मेहनतीने आणि खूप चांगल्या लोकांनी बनवलेला सिनेमा आहे. खूप मेहनत घेतलेली आहे सिनेमा. आज पहिल्या दिवसापासून मी या प्रोसेसमध्ये या सिनेमाच्या मेहनत पाहिलेली आहे सगळ्यांची. आमचे प्रोड्युसर असतील संतोष भोसले सर, त्यांनीसुद्धा खूप सपोर्ट केला पूर्ण टीमला. आणि सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत केली आहे ती मेहनत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ती बघण्यासाठी थिएटरमध्येच हा सिनेमा जाऊन बघा ही विनंती. आमचं करून झालं आहे, प्रेक्षकांसाठीच केला आहे हा सिनेमा. सगळ्यांचे कष्ट आहेत. डिरेक्टर सरांनी खूप कष्ट घेतलेत. इजून लिहिण्यापासून त्याच्या आयुष्यातले नाही नाही म्हणलं तर 2-3 वर्ष त्या सिनेमासाठी लावलेत. प्रोड्युसरांनी नाही नाही म्हणलं तरी बराच त्यांचा पैसा लावला आहे. तर ती एक गोष्ट आहेच. तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी, आणि मीही काम केले माझ्यासाठी, जसं एक 8-7-8 वर्ष प्रवास करतो आहे. तर त्यासाठी सिनेमा बघितला पाहिजे. आणि भारी झाला आहे सिनेमा. आता ही काही मी सांगायची गोष्ट नाही, पण जाऊन थिएटरला बघावा. काय चुकलं वाकलं असलं तर आम्हाला सांगावं आणि बघावा सिनेमा. जसं की माझ्या आईचं स्वप्न आहे, तसंच अनेक लोकांची स्वप्न आहेत या फिल्ममागे. सो मला असं वाटतं की त्या स्वप्नांची पूर्ती तेव्हाच होईल जेव्हा सगळे लोक जाऊन पाहतील सिनेमा आणि उत्तम असा प्रतिसाद देतील. सो रिक्वेस्ट आहे की तुम्ही फिल्म पाहावी. अगदीच. आणि खरं तर अनेक कारणं आहेत हा चित्रपट बघायला. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा आमच्याकडनं. थँक्यू सो द मच. बेस्ट. सिनेमे करत राहा आणि ते येत राहा गप्पा मारा. नक्की. थँक्यू सो मच.